आतापर्यंत फक्त 3 फेऱ्यांचीच मतमोजणी झालेली आहे। या पुढच्या फेरीत तृणमूलच विजयी होणार असा आत्मविश्वास पुन्हा एकदा व्यक्त होतोय। 12 वाजल्यानंतर आमचाच विजय होईल असा दावा करतायत ममता बॅनर्जी। ममता बॅनर्जींनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। 2:30 वाजलेले आहे। 12 वाजेची वेळ ममता बॅनर्जी यांनी दिलेली होती, मात्र आता तरी आकड्यांमध्ये काही फरक त्यांच्या म्हणण्यानुसार दिसत नाहीये। तर या पुढच्या फेरीत तृणमूल विजयी होणार असं ममता बॅनर्जी म्हणत असल्या तरी आकडे मात्र त्यांचा हा दावा फोल असल्याचं सांगतायत। आतापर्यंत फक्त 3 फेऱ्यांचीच मतमोजणी झाली असं त्या म्हणाल्या होत्या। या पुढच्या फेरीत तृणमूल विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, दिल्लीच्या भाजप मुख्यालयात दिवाळी साजरी होणार आहे। भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संबोधित करणार आहे आणि त्याआधी जल्लोषाची ही दृश्य पाहायला मिळतात। जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे जल्लोषाची आणि या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या पश्चिम बंगालच्या या यशानंतर, विजयानंतर जमा झालेले आहे, आनंद व्यक्त करतायत। भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात दिवाळी सुरू झालेली आहे। तर ममता बॅनर्जी यांनी काय आवाहन केलेले पाहूयात। आमदारांना पक्षात ठेवून पक्ष अबाधित ठेवणे, बंगालमध्ये सक्षम सकारात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणे। अर्थातच त्यांनी हा पराजय स्वीकारलाय असं म्हणता येईल। राजकीय हिंसेच्या परंपरेला आळा घालणे असंही आवाहन त्या करतायत। वाढतं वय, तर भाजप विरोधकांमध्ये समन्वय राखणे असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलेलं आहे। आणि ममतांसमोर ही आव्हानं आपण पाहतोय। आता पराजयानंतर ममता बॅनर्जी यांच्यासमोर काय काय आव्हानं उभी राहणार आहे। आमदारांना पक्षात ठेवून पक्ष अबाधित ठेवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल, कारण पराजयानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नेते हे सोडून जात असतात। बंगालमध्ये सक्षम सकारात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणे, राजकीय हिंसेच्या परंपरेला आळा घालणे